नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता राया पोलीस ऑफिसर झालेले असतो, त्यामुळे डिफिकल्ट डंकी सगळ्यांना खूप आनंद होतो. आता स्टेजवरनं राया खाली येतो तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, वा राया भाऊ, मानलं तुला. ज्या राया भाऊच्या हातात कोयत्या कुऱ्हाडी फक्त हत्यारं होते, जो गुंड होता त्याने एवढं सहन केलं, आज त्याच्या अंगावरती वर्दी बघून ना रायभाऊ खरंच अभिमान वाटतोय हा. छाती अशी फुगून आल्यासारखं वाटतंय. खरंच आमचा भाऊ आज पोलीस ऑफिसर झाला, लय भारी वाटतंय असे म्हणताच राया लगेच आपल्या रायभाऊला मिठी मारतो. त्याच वेळेस डंकी म्हणू लागतो, रायभाऊ खरंच खूप काही भोगल्यानंतर आज तुझं स्वप्न पूर्ण झालंय. रायभाऊ, इतक्या दिवस सगळे आम्हाला गुन्हेगारच म्हणत होते, पण आज आमचा रायभाऊ पोलीस ऑफिसर झाला, त्यामुळे आमची बी शान वाढली. खरंच रायभाऊ आज लय भारी वाटतंय. आता लगेच राय म्हणू लागतो, दोस्तांनो इकडे बघा, मी पोलीस ऑफिसर झालो ना तर गुन्हेगारांना तर मी शिक्षा करणारच, कारण या रायाचा स्वभाव कसा कडक आहे ना हे समद्यांना माहिती, त्यामुळे माफी तर कुणालाच नाही. पण राया पोलीस ऑफिसर झाला म्हणून लगेच पंढरपुराचे ते दिवस, आपली दोस्ती आणि भाईगिरी हे सगळं काही विसरणार नाही आहे. आपल्यातली दोस्ती कधी बी तुटणार नाही, आपल्यातली ही मैत्री अशीच टिकून ठेवायची असे म्हणताच आता डिफिकल्ट डंकी रायाला मिठी मारतात. त्याच वेळेस राया आता घोरपडेजवळ येतो तेव्हा जय म्हणू लागतो, वा राया, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. पण राया, एक भाऊ म्हणून भावाच्या नात्याने मी तुला काहीतरी सांगतो. हे बघ, भाषण हे भाषणासारखंच ठेवायचं असतं, त्याच्यासारखं वागून नाही जमत रे. आता तू पोलीस ऑफिसर झालाय, तुला या कायद्यामध्ये आल्यानंतर कळेल माणूस कसा बदलतो, काय सिच्युएशन असते. अशी काही सिच्युएशन येते ना, त्यामुळे माणसाला आपला स्वभावही बदलावा लागतो. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जय, मी पंढरपुराचा राया आहे, कितीही काही झालं तरी मी माझा स्वभाव बदलू शकत नाही. त्यावर लगेच आताच जय म्हणू लागतो, राया, त्या बाईचं घरी बोलणं ऐकलं ना तू, ती किती भडकली होती तुझ्यावर. आता रायाला ते क्षण आठवतात. ती बाई म्हणत असते, आता तू गोष्टी करतोय गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या, पण जेव्हा तू टेबल खुर्चीवरती बसशील ना तेव्हा समोर पैशांचा ढिगारा असेल आणि मग तुझं मत बदलेल, एवढं नीट लक्षात ठेव. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, नाही जय, कितीही काही होऊ दे, सिस्टीम बदलेल, पण हा राया नाही बदलणार. मी स्वतः सिस्टीमला बदलेल, कारण गुन्हेगारांच्या गर्दीत हा राया फसणार नाही, तर त्या गुन्हेगारांना शिक्षा करणार. त्यावर जय म्हणू लागतो, राया, अरे हे बोलण्यासाठी असतं रे, पण एकदा का या सिस्टीममध्ये गेलं की माणूस आपोआप निर्णय घेतो. त्यावर राया म्हणू लागतो, नाही जय, मी सांगितलं ना, मी अगदी कर्तव्यनिष्ठपणे प्रामाणिकपणे माझी जबाबदारी पार पाडणार. मी गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवणार. तेव्हा जय म्हणू लागतो, ठीक आहे राया, बघूया तर मग. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, बघूया कशाला, मी तुला दाखवतोच. नाही मी सिस्टीम बदलली ना तर नावाचा राया नाही, कारण या रायावरती पंढरपुराच्या विठुरायाचा आशीर्वाद आहे, आणि त्या माऊलीचा आशीर्वाद ज्याच्या हाती पडतो ना त्याला कसलीच कमी राहत नाही. त्यामुळे मी आता गुन्हेगारांना शिक्षा करणार जय, तू बघशील आणि मग म्हणशील खरंच राया शब्दाचा पक्का आहे. कारण जय, रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख, आणि मी माझा शब्द पार पाडणार. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, बघूया आता तू सिस्टीमला बदलतोय का सिस्टीम तुला बदलते. आता लगेच राया तिकडनं बाजूला जातो. त्याच वेळेस जय घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, राया, बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो रे, कारण मी या सगळ्यातनं गेलोय. त्यामुळे राया, बघूया आता या कायद्याच्या सिस्टीममध्ये काय फरक होतोय, म्हणजे यातला जो चिखल आहे ना तो तुझ्या अंगावरती उडतोय की नाही बघायलाच भेटेल, असं आता जय घोरपडे मनाशीच म्हणू लागतो. तर त्यानंतर आता राया मंजिरी इकडे आता गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेले असतात. आता अगदी पोलीस ऑफिसर बनून स्टाईलमध्ये आता गाडीतनं राया खाली उतरतो. आता लगेच मंजिरी त्याकडे बघत असते. त्याच वेळेस मंदिरात काही मुली आलेले असतात, त्या लगेच धावतच रायाजवळ येतात. राया त्या मुलींकडे बघू लागतो. मंजिरीला खूपच राग येतो. तेव्हा त्या मुली म्हणू लागतात, सर, आम्ही तुमच्या शपथविधीला आलो होतो, पण तिकडे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला ना तुमच्याबरोबर फोटोज काढता नाही आले. प्लीज सर, आमच्याबरोबर एक एक फोटो काढाल तुम्ही, नाही म्हणजे तुम्ही ना या वर्दीमध्ये खूप हँडसम दिसतायत, अगदी छान. तेव्हा राया लागतो, ठीक आहे ना, चालेल चालेल. आता लगेच ती मुलगी रायाबरोबर सेल्फी काढू लागते. रायाही मस्त पोज देत असतो. मंजिरीला मात्र खूपच राग येतो.
त्याच वेळेस आता लगेच मंजिरी नाक मुरडत रायाकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता त्या मुली तिकडनं निघून जातात. तेव्हा राय म्हणू लागतो, मिस्पर काय मुली असतात ना, बघ किती फोटोचं वेळ आहे त्यांना. आता मंजिरीकडे बघताच मंजिरी भडकलेली असते. तेव्हा राय म्हणू लागतो, मिस्पर काय झालं तुला? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला आलोय ना, का झालं तुझं दर्शन, निघायचं का? त्यावर राय म्हणू लागतो, मिस्पर अगं असं काय करते, तुला नाही आवडलं का मी फोटो काढलेलं? अगं त्यांनी फोर्स केला म्हणून काढलं. मग हे बघ मिस्पर असं रागू नको गं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मी कशाला रागू, मला काही झालेलं नाही, दर्शन घ्यायचं आहे ना, चल आतमध्ये. आता मंजिरी लगेच रागाच्या भरात तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, बाप्पा सांभाळून घे रे बाबा, या बायकांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण असतंय, बघून घे तूच काय करायचे ते. असे म्हणताच राया आणि मंजिरी दोघेही आता बाप्पाच्या मंदिरात येतात. आता मंदिरात येताच बाप्पासमोर हात जोडताच मंजिरी म्हणू लागते, बाप्पा आज माझ्या रायाचं स्वप्न पूर्ण झालंय. आज तो खाकी वर्दीत तुझ्यासमोर उभा आहे. माझ्या रायाचं काम, त्याची जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने पार पडू दे. आणि हे बघ, माझ्या रायाच्या आयुष्यात त्याला कसलीही कमी पडू देऊ नको. त्याला जे जे हवंय ते सगळं काही दे. आता मात्र लगेच राया आपल्या मिस्पॅरकडे बघू लागतो आणि आता बाप्पाला म्हणू लागतो, बाप्पा तू माझ्या बायकोचं गाराणं ऐकलं असशील, पण आता माझं ऐक. माझ्या मिस्पॅरच्या आयुष्यात सगळे सुख येऊ दे. तिला जे हवं असेल ना ते सगळं तिला भेटू दे. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया अरे बाप्पाकडे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही का, माझ्यासाठी काय मागतोय तू? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिस्पॅर अगं जगातल्या सगळ्या बायका कशा असतात माहिती, त्या बाप्पाकडे ना फक्त आपल्या नवऱ्याचं भलं होऊ दे असंच म्हणत असतात. कारण नवऱ्याच्या सुखातच त्यांचं सुख असतं ना. मग आता बाप्पाने तुझं गाणं ऐकलंच असेल, मग मला सुख भेटल्यानंतर तुलाही भेटायला पाहिजे ना, म्हणून बाप्पाला सांगतोय मी. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो एवढं मात्र खरंय, माझा राय आहेच लय भारी, एक नंबर, अगदी प्रामाणिक, चांगल्या मनाचा, अगदी शांत सरळ, असा समजूतदारपणा सगळ्यात येऊ दे. आणि मला तर असं वाटते बाप्पा, जगातील सगळ्या मुलींना ना माझ्या रायासारखाच नवरा भेटू दे. त्याच वेळेस आता पाठीमागनं गार्गी आलेली असते. गार्गीला मात्र खूपच राग येतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिस्फायर अगो बाप्पा कधी तू म्हणशील, अगं तू काय बोलली? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काय बोलली म्हणजे? अगदी बरोबर बोलले, मला जे बोलायचं होतं ते बाप्पाला कळाले. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिस्फायर तुझा राया 1 अँड 1 पीस या, आणि त्याच्यासारखाच नवरा सगळ्या मुलींना कसा भेटेल? मिस्फायर याचा अर्थ तुला काय म्हणायचंय? त्यावर मंजिरी म्हणू लागते, गप्प बैस रे, मला माहिती माझा राया लाखो में एक आहे, पण मी तो सगळ्यांचा नवरा असू दे असं नाही म्हटलं, त्याच्यासारखा सगळ्यांना नवरा भेटू दे असं म्हटलंय. उगाच कुठलाही गैरसमज करून घेऊ नको. खरं तर तू फक्त माझाच आहे हे बाप्पालाही माहिती आणि मलाही माहिती, त्यामुळे उगाच गैरसमज वाढून घेऊ नको. चल आता पाया पड. आता दोघांची मस्ती चालू असते, हसणं खेळणं चालू असतं. त्याच वेळेस आता गार्गी मात्र खूपच रागाने भडकलेली असते. अगदी रागाने लाल होऊन गार्गी मंजिरीकडे बघत असते. त्याच वेळेस आता मंदिरात वरती घंटा असते ना, ती घंटा आता लगेच गार्गी अशी आपल्या हातात पकडते आणि जोरदार दिशी खाली खेचते. घंटा तुटून आता खाली पडते. गार्गीच्या बोटावरती घंटा पडल्यामुळे ती जोरात ओरडते. राया मंजिरी धावतच येतात. तेव्हा राया म्हणू लागतो, गार्गी अगं काय झालंय तुला, तू इथे काय करत होतीस, किती रक्त निघतंय पायातनं? त्यावर गार्गी म्हणू लागते, विशू बघणार आहे, अरे मी घंटा वाजवायला गेले आणि ती घंटा खाली पडली, कशी पडली मला खरंच माहिती नाही. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिस्पर आपल्याला हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, पायाला खूपच लागलंय गं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, गार्गीत चल बरं आपण जाऊया पटकन. आता गार्गी लगेच मुद्दामहून नाटक करू लागते, विशू मला नाही जमणार रे चालायला, खूप दुखतंय, खूप लागलंय माझ्या पायाला. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, गार्गी अगं असं काय करते, प्रयत्न तरी करून बघ ना चालण्याचे. तेवढ्यात आता तिकडे जय घोरपड येतो, काय झाले राया, अरे बापरे गार्गी किती लागले तुझ्या पायाला? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो ना जय, तिला चालता येत नाही, अरे तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, राया मग जा तू गाडी काढ, मी तिला उचलून घेऊन येतो. आता मात्र गार्गीचा प्लॅन इथे फसलेला असतो, तिला तर धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, कशाला जय, नाही नको, माझं मी जाईन. तेव्हा जय म्हणू लागतो, गार्गी अगं तुला जमत नाही आहे ना, तुला त्रास होतोय ना, मग मी घेतो की उचलून, चल पटकन. आता जय इथे गार्गीला उचलून गाडीत बसवतो. आता इकडे घरी आल्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली असते. राया आता आपल्या रूममध्ये बसलेला असतो.
त्याच वेळेस आता लगेच शशिकला मोठी बॅग ओढतच आता रायाच्या रूममध्ये घेऊन येते. तेव्हा राय म्हणू लागतो, काकू तू कुठे चालली आहेस का? नाही म्हणजे एवढी मोठी बॅग घेऊन आली म्हणून म्हटलं. त्यावर शशिकला म्हणू लागते, कशी बशी ओढत आणली? बरं तरी तिला चाकं आहेत म्हणून बरं झालं. एवढी जड कुठे बॅग असते का? त्यावर जय, कुठे चाललाय का? कोण कुठे चाललंय? काकू सांग ना, कुणाची बॅग आहे? असे असंख्य प्रश्न राहायला पडलेले असतात. तेव्हा काकू मला लागते, थांब मी आलेच. आता शशिकला काकू लगेच मंजिरीला ओढतच घेऊन येते. आता लगेच राया म्हणू लागतो, काकू म्हणजे ही बॅग मिसफायरची का? तेव्हा लगेच काकू म्हणू लागते, हो आता ती कंटाळली, आता तिला निघावंच लागणार आहे. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर तू माझ्यावरती रागवली का? त्या मुलींबरोबर फोटो काढले म्हणून तुला राग आलाय का? मिसफायर काय झालंय? अशी मला सोडून का चाललीस तू? मिसफायर हा राय तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तू नको ना जाऊ गं. मी बघ कान पकडून उठाबशा काढतो, तुझी माफी मागतो गं, प्लीज मिसफायर नको जाऊ. आता मंजिरी आणि शशिकला हसू लागतात. आता राय उठाबशा काढू लागतो. तेव्हा लगेच आता काकू म्हणू लागते, चालली ती आता तिच्या नवऱ्याच्या घरी. तेव्हा राय म्हणू लागतो, नवऱ्याच्या घरी कशाला जायचंय तिला? त्याच वेळेस राहायला धक्का बसतो, नवऱ्याच्या घरी म्हणजे माझ्या इथे? तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, हो आजपासून तुझी बायको इथे तुझ्याच घरी राहणार. तेव्हा लगेच आता राया मिसफायरकडे बघतो, मिसफायर खरंच? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो. त्यावर शशिकला म्हणू लागते, आता भरपूर दिवस गेले, आता हलू द्या काहीतरी पाळणा वगैरे. असे म्हणत आता शशिकला लगेच रूमचा दरवाजा बंद करते आणि तिकडनं निघून जाते. राहायला मात्र काय करावं काय नाही असं झालेलं असतं. तो खूपच आनंदात असतो. तर आता रात्रीची वेळ झालेली असते. तेव्हा राया मंजिरी आता खिडकीजवळ उभी राहतात. मंजिरी आता खिडकीतनं बाहेर चंद्राकडे बघतच म्हणू लागते, राया अरे बघ ना, बघ किती छान वाटतंय ना आकाशाकडे बघून. राया अरे मला ना अजूनही ते दिवस आठवतात. एक दिवस असा होता जेव्हा आपण एकमेकांचा समोर आलो ना की फक्त राग, चिडचिड आणि भांडणच व्हायची. पण त्यानंतर एकमेकांचं प्रेम कसं सुरू झालं आणि कसं प्रेमात बुडवलं ना तेच कळालं नाही. त्यावर राय म्हणू लागतो, मिसफायर खरंच काय बी म्हण, पण आपलं प्रेम काहीतरी वेगळंच आहे ना आणि ते कायम आठवणीत राहील. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया तू पहिला राया होतास पण आता तू बदलला या. हे बघ तू आता पोलीस ऑफिसर झालाय, त्यामुळे तुला आता कर्तव्यनिष्ठपणे अगदी प्रामाणिकपणाने तुझी जबाबदारी पार पडायची. त्यामुळे राया उद्यापासनं तुला नवीन राया बनून सगळ्या कामाला सुरुवात करावी लागेल. त्यासाठी मी तुला एक सरप्राईज आणले, चल पटकन मी देते. आता मंजिरी लगेच रायाला बाजूला घेऊन जाते. टेबलवरती एक मस्त पेन आणलेलं असतं. आता मंजिरी ते पेन लगेच रायाच्या हातात देते. तेव्हा राय म्हणू लागतो, मिसफायर तू माझ्यासाठी पेन आणलंय? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया हे साधंसुधं पेन नाही आहे, हे बघ तुला आता ऑफिसर झाल्यानंतर खूप सह्या करायच्यात. कधी कधी ना गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी किंवा गुन्हेगारांच्या माफीनाम्यासाठी सुद्धा सही करावी लागेल. पण हे पेन तुला प्रत्येक वेळेस आठवण करून देईल, तुला गुन्हेगारांना शिक्षा करायची, तुझं प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडायचे. त्यामुळे तुझे हात कधीही डगमगणार नाही. तू योग्य त्याच ठिकाणी या पेननी सही करशील. तेव्हा राय लागतो, मिसफायर खरंच तू हे पेन देऊन खूप मोठं काम केलंय, त्यामुळे सतत राहायला त्याच्या जबाबदारीची जाणीव राहील. आणि मिसफायर काळजी करू नको, हा राया त्याची जबाबदारी अगदी चोख पद्धतीने पार पाडेल. त्याच वेळेस रायम लागतो, मिसफायर माझ्याकडे अजून तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, थांब मी दाखवतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, माझ्यासाठी? अरे पण मी काय केलंय? आता तुझं स्वप्न पूर्ण झालंय, तू ऑफिसर झालाय म्हणून तुला सरप्राईज आणलं होतं, माझ्यासाठी काय आणलंय? आता लगेच राया काही पेपर मिसफायरच्या हातात देतो. मिसफायर हे घे, या रायाने त्याचं नाव बदललंय, आजपासून माझं नाव विशाल नाही तर राया भोसले असणार आहे. विशाल हे नाव मी काढून टाकलंय, माझं कायमचं खरं नाव रायाच असणार आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, खरंच राया भोसले? वा वा, पण काय गरज होती? विशाल नावही तसं काही एवढं वाईट नव्हतं. पण राया खरं सांगू का, विशाल नावाने हाक मारली ना की तू असा परका असल्यासारखं वाटायचं. राया कसं एकदम आपल्यासारखं वाटतं. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर म्हणून तर मी नाव बदललंय ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, खूप छान, एकदम भारी, आता सगळं काही माझ्या मनासारखं झालंय. पण राया अजून एक इच्छा पूर्ण करशील? तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर बोल ना, काय इच्छा आहे तुझी? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया एकदा तू पहिल्यासारख्या पंढरपुरातल्या रायासारखा माझ्या समोर येशील? नाही म्हणजे थोडीशी ॲक्टिंग, थोडासा डायलॉग तो असेल तर भारी वाटेल. आता राया लगेच बाजूला जातो, एक रुमाल घेतो, असा हाताला गुंडाळतो. मिसफायर पंढरपूर असो वा नाशिक,
या रायाची फक्त त्याची मिसफायरच अशी. आता लगेच मंजिरी शिट्टी वाजवते. वा वा, एक नंबर भारी. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर आता उद्यापासून माझ्यावरती 2-2 जबाबदाऱ्या असणार आहे. तुला माहिती आहे कुठल्या? त्यावर मंजिरी म्हणू लागते, कुठल्या आहे राया? तेव्हा राया म्हणू लागतो, एक बघ, माझी ऑफिसरची ड्युटी आणि दुसरी म्हणजे माझ्या बायकोची ड्युटी, आणि मला या दोन्हीही जबाबदाऱ्या अगदी चोख पद्धतीने पार पाडायच्या. त्यासाठी मला आजपासूनच सुरुवात करायची. असे म्हणताच राया आता लगेच मिसफायरला आपल्या मिठीत घेतो. आता मंजिरी म्हणू लागते, राया अरे काय करतोयस तू? तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर हा राया त्याच्या मिसफायरशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे आता माझी मिसफायर फक्त माझीच असणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र मंजिरी रायासोबत राहायला गेली हे समजताच आता गार्गी खूप भडकलेली असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच गार्गी आता मंजिरीकडे येते. काय गे मंजिरी, तू रायाच्या रूममध्ये राहायला आली, रायाच्या घरात तुझा संसार सुरू केला आहे म्हणून लय उड्या मारू नको. लय आनंद होत असेल ना, पण आता इथे असं काही घडणार आहे ना ज्यामुळे तुझा राया तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि माझा विशू माझ्यावर विश्वास ठेवणार आहे. बघच आता, नाही तुला त्याच्यापासून वेगळं केलं ना तर नावाची गार्गी नाही. आता लगेच त्यानंतर इथे गार्गीने एक डाव आखलेला असतो. आता लगेच गार्गी स्वतःला पेटून घेते आणि जोरजोरात ओरडू लागते. आता सगळेजण धावत येतात. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, गार्गी अगं काय झालं हे? त्यावर गार्गी म्हणू लागते, विशू बघ ना, मंजिरी मला जाळून मारण्याचा प्रयत्न करत होती, तिला मला मारून टाकायचे रे. आता रायाला धक्का बसतो, पण मात्र राया आपल्या मिसफायरची साथ कशी देणार आणि गार्गीला कसं त्याच्या आयुष्यातनं बाजूला करणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ